नमस्कार प्रेक्षकांनो, कथेच्या पुढच्या भागाला सुरुवात करूयात। कथा खूप सुंदर आहे आणि ह्या कथेला तुम्ही भरभरून प्रेम दिलेला आहे, त्याकरिता पुढील पाठ तुमच्यासाठी। काळोख्या रात्री ती एकटीच तिकडे आकाशात बघत बसली होती। त्या आकाशात ढगामध्ये लपून लपून डाव खेळणाऱ्या चंद्राकडे ती एकटक पाहत होती। मध्येच तो चंद्र दिमाखात चमकत होता तर मध्येच गायब होत होता। पूर्णत्वाला गेलेल्या त्या चंद्राकडे बघून पौर्णिमेची जाणीव अगदी लगेचच होत होती। अशा वेळी आपला चंद्र आपल्यासोबत नाही म्हणून उदास होणारच होती। त्या चंद्राच्या आसपास काहीशा चांदण्या त्याचं अस्तित्व दाखवून देत होत्या। तसं स्वतःशीच हसू आलं होतं तिला। तिने समोर नजर वळवली तसं दूरवर असलेल्या समुद्रात फेसाळलेल्या लाटा आणि त्यासोबतच पकडापकडी खेळणाऱ्या वाऱ्यांचा आवाज येत होता। वातावरण तसं रोमॅन्टिक होतं, पण आज तिला ते जीवघेणं वाटत होतं। तो नसला की नेहमीच तसं वाटायचं तिला। वारा सुटला होता, त्या वाऱ्याबरोबरच उडणाऱ्या तिच्या केसांना तिने एका खांद्यावर घेतच समोर बघत त्याच्या आठवणीत रमली होती। खूप उदास होती ती। सध्या हे नेहमीच होतं तिच्यासाठी, पण तरीही त्या चंद्रात ती तिच्या चंद्राला शोधत होती। त्या बोचऱ्या वाऱ्या स्वतःलाच मिठी मारून त्याचं अस्तित्व शोधत होती। फोनच्या आवाजाने तिच्या विचारांची शृंखला तुटली। फोनवर झळकणारं नाव बघून तिच्या चेहऱ्यावर स्माईल येणारच होती। कॉंग्रॅच्युलेशन्स मिसेस कुणाल मोहिते, आज अजून एक डील क्रॅक केली। समोरून अगदी उत्साहात तो बोलला। तिने मात्र त्याच्या बोलण्यावर फक्त हुंकार दिला। आता बोलणार सुद्धा नाहीस का, त्याने पुन्हा त्याच्या मॅग्नेटिक आवाजात विचारलं। ती मात्र शांतच होती। सॉरी ना, खरंच काम आलं म्हणून त्याने पुन्हा सांगितलं। कुणाल, आता हे तुमचं नेहमीच झालं आहे। सांगितलेल्या वेळेत कधीच यायचं नसतं तुम्हाला का माहित नाही, तिने काहीच चिडतच सांगितलं। अरे, कालच्या मीटिंगमध्ये काही पॉइंट्स बाकी राहिले होते म्हणून आज ते कम्प्लीट करून घ्यायचे होते आणि म्हणूनच पुन्हा आज मीटिंग ठेवावी लागणार होती। मला सुद्धा यायचं नव्हतं इथे, पण काम होतं, मलाच यावं लागणार होतं, माहीत आहे ना तुला। आवाजात नाराजी दाखवतच त्याने विचारलं। हो माहीत आहे, पण आवरायचं ना पटकन। उगाच चिडचिड चालू झाली होती तिची। तो काहीच बोलला नाही। इथे किती कामं आहे, स्नेहाताईंना आणायचं आहे उद्या, किती तयारी बाकी आहे, तिने चिडून सांगितलं। हो तर सर्व कामं तुलाच करावी लागतात ना, त्याच्या आवाजात अजूनही नाराजी जाणवतच होती। मी काही केलं नाही तरी लक्ष सर्व मलाच ठेवावं लागतंय, माहीत आहे ना तुम्हाला। तिने मात्र राग दाखवला। काय बोलणार आता मी तरी, मोठ्या मामीचा दराराच तेवढा आहे। मूड चेंज करत तो मात्र नाटकी सुरातच पुन्हा एकदा बोलू लागला होता। त्याला सुद्धा माहिती होतं की आता त्याच्याकडे कुठलाच पर्याय सुद्धा शिल्लक नव्हता, पण तसं न दाखवता तिने लाटका राग दाखवलाच होता। राहू दे हा, उगाच मला नका चिडवू, आवाजात राग दाखवण्याचा प्रयत्न करत ती बोलली। काय चिडू नको, तुला कोणी सांगितलं का इतकी दगदग करायला? आधीच ऑफिस आणि घर दोन्हीकडे दगदग चालूच असते तुझी। तो ओरडत होता तिला। कुठे दगदग करते मी, घरी कुठे काय करायचं असतं, किती जण आहेत घरामध्ये। तो तिच्या बोलण्यावर त्याने डोळे फिरवले। जाऊ देत, तुला काहीच बोलून उपयोग नाही, मोठी सून आहेस तू, आणि आता काय बाबा, मोठी मामी सुद्धा। पुन्हा त्याने तिला चिडवतच म्हटलं, तुम्ही तर राहू द्याच, तुम्ही तर आधीच भाव खाऊन झाले। तिने मात्र तोंड मुरडतच सांगितलं, अरे मग काय भाव खाणारच मी, पण एक विचारायचं होतं। तो गंभीर होतच बोलला। काय झालं? त्याला गंभीर झालेलं बघून तिने मात्र सुद्धा गंभीर होत विचारलं, मामी तर होशीलच आता काही दिवसात, आता मम्मी कधी होणार? त्याने अगदी गंभीरपणे विचारलं। त्यामुळे तिला आधी लक्षात आलं नाही, पण नंतर समजलं। तसं तिने स्वतःशीच लाजून गालात हसत होती। अरे आता तयारीला लागलं पाहिजे ना, मी तर स्नेहाला आधीच सांगितलं आहे, मुलगाच पाहिजे मला। अरे त्यालाच मी जावई बनवणार आहे। आता आलो की तशी तयारी करणार आहे मी। स्नेहाला सुद्धा तर तिच्या सुनेला भेटायची घाई झाली असेल ना। तो अजून तिला चिडवतच होता। अहो तुमचं काहीतरीच, तिला अजून बोलली। अरे काहीतरीच काय, आजीला एक कळत नाही, आपल्या मागे पतवंडासाठी लागायचं, पण आता आपल्याला तर घाई केली पाहिजे ना। बाकीच्या घरात आज्या मागे लागतात, आम्हाला पतवंडाचं तोंड पाहायचं आहे म्हणून, आणि आपल्याकडे उलटच आहे। त्याने तोंड वाकडं करतच सांगितलं। कुणाल, तुम्ही ना, बाय, ठेवते मी फोन। तिला अजून बोलली। ओके, नाही मस्ती करत बोल, त्याने मुश्किल हसू बंद करतच आणि गाला दडवतच बोललं। तुम्ही नक्की याल ना उद्या, तिने विचारलं। नाही आलो तर माझी बहिणाबाई मला ठेवेल का, त्याने पुन्हा मुश्किल हसत सांगितलं। तुम्ही ना ठेवा फोन, बाय, तिने पुन्हा चिडून सांगितलं। तसा मात्र तो मोठ्याने हसू लागला। ती सुद्धा गालात हसू दडवत होती, पण तिने फोन काही ठेवला नाही। पिया, माधू आणि मानव झोपले का? हसता हसता मध्येच थांबत त्याने विचारलं। तसं गालात हसणारी ती शांत झाले।
त्याचा आवाज सुद्धा जड झालेला होता. आज सुद्धा रडत होते. त्यांना हॉस्पिटलमध्ये जायचं होतं. तिने शांतपणे सांगितलं, पिया काका आज इथे असते तर किती खुश झाले असते ना. उद्याचा फॅशन शो किती धुमधडाक्यात झाला असता. गुड न्यूज समजली तेव्हा कसला गोंधळ घातला होता त्याने. पाणवलेल्या डोळ्याने कुणाला किंचित हसतच बोलला. ती मात्र त्या आठवणीत रमली गेली होती. गणेश काकांनी स्नेहाला विचारलं होतं की स्नेहा तू खरंच सांगते. रात्री जेवण झाल्यावर सर्वजण हॉलमध्ये बसलेले होते. समोर मोठ्या पडद्यावर स्नेहा आणि तिचा नवरा सागर बसले होते. तिने नुकतीच सांगितले होते की तिच्याकडे गुड न्यूज आहे आणि घरात जल्लोष सुरू झाला होता. तो जल्लोष सर्वांनी बघावा म्हणून तिने सर्वांना एकत्र कॉलवर बोलवलेलं होतं. गणेश काकांच्या प्रश्नावर तिने आनंदाने होकार सुद्धा भरला होता. ए नाचो, मी आजोबा होणार आहे, मी म्हातारा झालो ना आता, असं म्हणत त्यांनी सर्वांकडे विचारलं आणि सगळ्यांनी एका सुरातच होकार दिला होता. आपली म्हातारी तर अजून म्हातारी होणार, पण मी सॉलिड खुश आहे. ए नाचो, असं म्हणतच गणेश काका त्याला जमत नसलेला डान्स करत उड्या मारत होते. सोबत वानर सेना नाही होतीच. सर्वच खूप खुश होते. रवी काका समोर स्क्रीनवर दिसणाऱ्या आपल्या लेकीकडे पाहत होते. आपली छोटीशी परी आता आई होणार ही कल्पनाच त्यांच्या डोळ्यात आनंद भरून देत होती. आणि ती आता इतकी मोठी झाली की याची जाणीवही होत होती. हे स्नेहा आधीच सांगतोय, तुला मुलगा झाला तर पाहिजे. मध्येच थांबवून गणेश काका बोलले. तसा क्षणभर सर्वजण शांत झाले. त्यांच्या बोलण्याने काहींच्या चेहऱ्यावर चिंता उमटली. कुणाल तू सुद्धा तयारीला लाग. तुला आता जावाई त्याच्या बायकोशिवाय फार दिवस राहणार नाही. तुझ्या मुलीचं लग्न सोहम स्नेहाच्या मुलासोबतच होणार हे आधीच सांगतोय. ए नाचो. गणेश काकांच्या बोलण्यावर पुन्हा आनंद पसरला होता. स्नेहा आणि पिया मात्र लाजून खाली पाहू लागल्या होत्या. आजींनी कपाळाला हातच लावला. ए आधीच सांगते, त्यांच्यामध्ये कोणी पडायचं नाही. त्यांची सेटिंग मी लावणार आहे. तू तुला खास सांगते, काही तर तू सुरू करशील तुझी डिटेक्टिव्हगिरी. आजीकडे बोट करतच गणेश काका म्हणाले. तशा आजींनी पदर नीट करतच तोंड वाकडं केलं. ते लवकर ठीक होतील. भानावर येत मग पिया म्हणाली, त्यांना ठीक व्हावंच लागणार आहे. आता आलो ना की मीच भांडणार आहे त्यांच्याशी. जड आवाजात कुणाल म्हणाला. तशी पियाला महिन्यापूर्वीचा तो दिवस आठवला होता. काय झालं असेल प्रेक्षकांना जाणून घेऊयात. महिन्यापूर्वी कुणाल आणि पिया ऑफिसमध्ये काम करत होते. अचानक कुणालचा फोन वाजला. दुपारी गणेश काकांचं नाव पाहून त्याने पटकन फोन उचलला होता. बोल काका. लॅपटॉपकडे बघतच कुणाल म्हणाला, हा नंबर ज्याचा आहे तुम्ही त्यांचे नातेवाईक आहात का? फोनवर अनोळखी व्यक्तीचा आवाज होता. हो, आपण कोण आणि आपल्याकडे काकांचा फोन कसा? काम करता करता त्याने विचारलं. या नंबरवाल्यांचा अपघात झालेला आहे. गाडीत बसलेल्या दोघांना खूप लागलेला आहे. शेवटचा नंबर तुमचाच होता म्हणून मी तुम्हाला कॉल केला आहे. ते ऐकून मात्र कुणालच्या चेहऱ्यावर काळजी स्पष्ट दिसत होती. तो पटकन उठला. कुठे झाला अपघात? कोणत्या हॉस्पिटलमध्ये आहेत ते आता? तो घाबरलेल्या आवाजातच त्याने सर्व चौकशी करायचं ठरवलेलंच होतं. समोर बसलेल्या पियाने त्याच्याकडे नजर फिरवली. तिचेही हात थांबलेले होते. सिटी हॉस्पिटल असं सांगतच त्या व्यक्तीने पत्ता सुद्धा दिला. मी लगेच येतो, तोपर्यंत तुम्ही कृपया काळजी घ्या, असं म्हणतच कुणाल उठला. कुणाल, पियाने आवाज दिला. काका काकींचा अपघात झालाय, मी आज जातोय घरी, अजून काही सांगू नकोस, असं म्हणत तो तिच्या उत्तराची वाट न बघताच निघून सुद्धा गेला होता. काही वेळातच काका काकींना मोठ्या हॉस्पिटलमध्ये हलवलं होतं. तिथे तातडीने ऑपरेशन झालं. 2 दिवस झाले तरी त्यांना शुद्ध आली नव्हती. ते कोमात गेल्याचं सांगण्यात आलं होतं. त्यामुळे कुणालने सर्वांना घरी बोलावलं होतं. घरात शांत वातावरण झालेलं होतं. माधवी आणि मानव पियाच्या कुशीत डोकं ठेवून झोपलेले होते. बाकीच्यांनी स्वतःला सावरायचा प्रयत्न केला होता. कसा तरी कुणाल आजींना मिठीत घेऊन बसलेला होता. आजींची अवस्था सुद्धा काही ठीक नव्हती. स्नेहाची अवस्था नाजूक आहे, जसं तिला गेल्या 2 दिवसात कोणी काही सांगितलं सुद्धा नव्हतं, तसंच पुढे सुद्धा काही सांगायचं नाही. कुणाल बोलला. सर्वांना ते पटत होतं. तिला 6वा महिना चालू होता. त्यात ही बातमी कळली असती तर आणखी काय होईल काही सांगू शकत नव्हतो. त्यांच्या अपघाताची बातमी कुठल्याच सोशल मीडियावर आलेली सुद्धा नव्हती. त्याने मुद्दाम तसं काम करून ठेवलं होतं आणि बाकी कुठल्याच नातेवाईकांना सुद्धा सांगण्यात आलेलं नव्हतं आणि सांगणारही नव्हतं कोणी. नेहमी स्ट्रॉंग असलेल्या स्नेहाला जपणं आता जास्त गरजेचं झालं होतं. बाकीचं मोहिते कुटुंब तर त्या धक्क्याने बिथरलं होतं. पिया तिच्या परीनं सर्वांना सावरण्याचं काम करत होती. गेल्या 3 वर्षात कधीही न बोलणाऱ्या सासूसुना म्हणजेच सुकन्याताई आणि कुणालची आई आणि पिया आता एकमेकीशी बोलत होत्या. सर्वांना आधार देत होत्या. सुवर्ण आणि सुजाता काकी जोडीला होत्याच, पण त्यांची अवस्था बघून सुद्धा काही वेगळी नव्हती. मुलांना आधार देता देता त्या स्वतःच रडत होत्या आणि अशा वेळी त्यांना सावरणं जास्त कठीण होतं.
कुणाल मोठा भाऊ म्हणून सर्वांना आधार देत असला तरी सुद्धा त्याच्या रूममध्ये आल्यावर मात्र पियाच्या कुशीत रटल्याशिवाय काही झोपत नव्हता. नेहमीच हसत खेळत असलेलं मोहिते कुटुंब पूर्ण कोमेजून गेलेलं होतं. माधवी आणि मानव सोबत सर्वच जण होते, त्यामुळे एकटे असे ते नव्हतेच म्हणा. पण स्नेहापासून सर्व लपून ठेवणं म्हणजे खूपच कठीण होतं. पण तिच्यासमोर सर्व नॉर्मल वागून लपून ठेवण्याचा प्रयत्न करत होते. स्नेहाचा सहवास महिना संपून 7वा चालू झालेला होता. तिला पहिल्या डिलिव्हरीसाठी इथे आणायचं होतं, पण आता तिला अशा वातावरणात कसं आणायचं हा मात्र प्रश्न सर्वांनाच होता. नुकतंच कळत्या वयात आलेल्या माधवीने या प्रश्नाचं उत्तर स्वतःहून दिलेलं. आजी, आता स्नेहा दीदीला आणायचं आहे ना, ते काहीतरी करून तिला मूनवर बसून फोटो काढतात आणि अजून खूप काही. अचानक रात्री जेवताना माधवीने विषय काढला आणि जेवणाऱ्या सर्वांच्या हात तसेच थांबले. हा विषय माधूने आता कसा काढला हा प्रश्न सर्वांच्या नजरेत होता. तो कोमात गेला तेव्हापासून पूर्ण वेळ हॉस्पिटलमध्ये कोणी थांबून राहत नव्हतं, पण रोज न चुकता सर्वच त्याला बघून येत होते. तुला कोणी सांगितलं? जडावलेल्या आवाजात सर्व सुवर्णाने विचारलं. माधवी आणि मानवसमोर असे विषय कोणी घेत नसायचं शक्यतो. काकी, मला मम्मा बोलली होती या महिन्यात स्नेहा दीदीला देवीसारखं सजवून तिला इथे घेऊन येणार. आता तीच बाबू येईल ना, तिने सांगितलं. आता यावर काय बोलायचं ते कोणालाच कळत नव्हतं. मला माहित आहे मम्मा आणि डॅडचा अपघात झाला म्हणून तुम्हीच तसं नाही करणार, पण आपण ना खूप धुमधडाक्यात ते सेलिब्रेशन नाही करायचं. म्हणजे डॅड शुद्धीवर आलं की मी त्याला सर्व फोटो दाखवेन, त्याने काय मिस केलंय त्याचे. ती बोलता बोलता रडायलाच लागलेली असते. तसं सुवर्णाने पटकन जाऊन तिला आपल्याच मिठीत घेतलेलं असतं. बाकीच्यांचे डोळे सुद्धा वाहायला लागलेले होते. तो हो माधू, आपण खूप धुमधडाक्यात स्नेहा दीदीला घरी आणायचं आणि काकाला मी स्वतः ते फोटो लगेच दाखवणार, समजलं? प्रथमेश जड झालेल्या आवाजातच बोलू लागला होता. नाही दादा, त्याला फोटो नाही, त्याला लाईव्ह दाखवायचं सर्व. कुणाल दादा, प्रथमेश दादा, आणि प्लीज आज आपण त्या एका दिवसासाठी तिकडे स्क्रीन अरेंज करू शकतो का? कार्तिक बोलला. तसं श्रू वाहणाऱ्या डोळ्यांना तसंच ठेवत कुणालने होकारार्थी मान हलवली आणि तेव्हापासून सुरू झालेलं आहे स्नेहाने आणायची तयारी. ती तयारी करता करता घरातलं वातावरण सुद्धा हळूहळू बदलत होतं. अपघातामुळे रडणाऱ्या घरात जास्त नाही, पण थोडंसं हसू परतलेलं. रोज हॉस्पिटलमध्ये दुःखी चेहरे घेऊन जाणारे ते हसत जाऊन त्याला हसवण्याचा प्रयत्न करून परतत होते. कोमेजलेल्या आजीने सर्वांना दटावून सांगितलेलं, जर कोणी त्या गोष्टींचं दुःख करत रडत बसलं तर माझ्यापेक्षा वाईट कोणी नाही. तो ठीक होऊन परत येणार आहे, त्यामुळे अजिबातच दुःख करायचं नाही. आजींच्या सांगण्यानंतर सर्व स्वतःला ते पटवून अगदी नॉर्मल वागत होते. काका काकी लवकरच ठीक होतील. पिया त्याला समजावत बोलली. त्याला व्हावंच लागणार आहे. तिकडे आलो की मी त्याला भेटायला जाणार आहे. त्याला सांगणार आहे स्नेहाच्या मुलाला जावई बनवायचं असेल तर तुला आधी बरा व्हावं लागणार आहे. तो बोलला. ती काहीच बोलली नाही. उद्या सकाळी येतोय, त्याने त्याच्या जडवलेल्या आवाजातच सर्व सावरतच सांगितलं. अहो, त्याचा आवाज ऐकून तिचाही कंठ दाटून आला होता. तिने डोळे बंद करून घेतले होते, पण त्यातून एक थंब शेवटी बाहेर आलाच. मिसिंग यू बॅडली, त्याने सुद्धा त्याच्या दुसऱ्या आवाजात सांगितलं. ती काहीच बोलली नाही, पण फोन कट झाल्याचा आवाज तिच्या कानावर पुन्हा पडला होता. तसं तिने डोळे बंद करून फोन हृदयाजवळ धरला होता. बंद डोळ्याआड त्याच्या लग्नानंतरचा प्रवास झरझर जात होता. नुकतेच त्यांच्या लग्नाला आता 3 वर्ष पूर्ण झाली होती. किती काही बदललं होतं या 3 वर्षामध्ये. स्नेहाचं लग्न झालं होतं आणि काका काकींचा तो अपघात झाला होता. खूप काही बदलून गेलं होतं. तिला आता हे आठवत होता, तो त्यांचा तो पहिला विरह आणि ते 10 दिवस अगदी दोघांनाही नकोसे झाले होते. आजही तशीच अवस्था असायची, पण ते आता सवयीचं झालं होतं. आणि मग ती बसायची त्याच्या आठवणीत आणि त्याच्या नेहमीच्या बाल्कनीत त्याचेच कपडे घालून स्वतःलाच मिठी मारून आजही तशीच बसली होती. त्याच्या कपड्यांमध्ये त्याचं अस्तित्व शोधत बसली होती. गेल्या 3 वर्षांचा प्रवास आठवत बसली होती. तर प्रेक्षकांनो, कसा वाटला तुम्हाला हा कथेचा 3 वर्षानंतरचा प्रवास? नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.